तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चला कोणी कोणासी न बोला आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी विभुंबेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् जिहि आनिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मेळविली योगिया चांग देवा तिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटवरी पुरी म्हणाल तोवरी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता चराचरामध्ये वास करत असणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी अदृश्य शक्ती तथा अनेक संत महंत विद्वत रत्न कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत आपली ग्राम मालेगाव ही नगरी विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ दादांच्या कुशीमध्ये असणारा हा संपूर्ण परिसर आणि या परिसरामध्ये या नामपूर रोडवर चालू असलेला हा गेल्या 8 दिवसापासूनचा उत्सव श्री लक्ष्मीनारायण रिसोर्टच्या या नवीन वास्तूच्या प्रसंगाच्या निमित्तानं आदरणीय आमच्या अण्णासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीमद भागवत महाकथा या कथेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कथेची सांगता म्हणून कथेची पूर्तता म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक आणि परंपरा म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाला होत असते या कार्यक्रमाची सांगता आणि त्याचं निमित्त त्याचं स्वरूप आजचं हे काल्याचं कीर्तन आहे सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवान गोपालकृष्ण आणि त्यांची असणारी सवंगडी या दोघातील झालेला संवाद व्यक्त करणारा काला या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे एकीकडे सगळं जगत जप तप ध्यान धारणा विधी भक्ती कर्मकांड वेगवेगळ्या साधनाच्या माध्यमातून देवाला आपल्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करतं पण या अभंगाची अलौकिकता अशी आहे एरवी आपण सगळी लोक देवाला बोलवताना रात्रंदिवस प्रयत्नवादी दिसतो पण या अभंगामध्ये एक अलौकिकता अशी आहे
ज्याला आपण बोलवतो तो देव या अभंगामध्ये स्वतः गोपाळांना बोलवतो. या आलं तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, सगळे मिळून माझ्या मागे मागे या. म्हटले कशा करता? आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्हाला आज तुम्ही जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला खाण्याकरता देतो. गोपाळ म्हटले वा, एवढी गोड संधी असल्यानंतर कोड सोडणार आहे? देवा आम्ही तयार आहे म्हटले यायला. ऐका म्हटले तयार आहे, पण माझ्या माघारी जर यायचं असेल तर काही नियम तुम्हाला पाळावे लागतील. म्हटले काय? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. जेव्हा जेव्हा तुम्हाला सूचना दिल्या जातील तेव्हा तेव्हा हळूवार चालायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही. आणि असं आहे म्हटले, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी सार तर राहणार आहे पण असार सुद्धा असणार आहे. मग अशा ठिकाणी जे आपल्या घरी मुबलक आणि दररोज उपलब्ध असते त्याच्याकरता त्याच्या दृष्टी जर आपल्या दृष्टीला जर अशी वस्तू पडली तर त्याच्याकडे पाहू सुद्धा नका. उलट दिसलीच तर तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. असं जर करत असाल तर आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल 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 विठ्ठल. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मांडला. अभंगावर सविस्तर बोलण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पशा परिहार आवश्यक आहे. आपल्या ग्राम मालेगाव नगरीमध्ये प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये येणार हे समस्त निकम कुटुंबीय आणि त्यामध्ये लक्ष्मीनारायण रिसोर्ट या वास्तूच्या मंगलमय आणि शुभारंभा प्रसंगाला या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन या समस्त परिवारांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. गेल्या 7 दिवसापासून आपण याच सभामंडपामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारे भगवान गोपालकृष्णाची दिव्य चरित्र गाथा, तेनेयम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, अशी असणारी कथा मी बोलून गेलो. वेळेची मर्यादा ठेवता अभंगाचा भावार्थ आणि भगवंताचं जीवनचरित्र आपल्याला सरळ सांगायचं आहे. मुळात पहिला प्रश्न असा निर्माण होतो, भगवंताचा अवतार आहे तरी कशा करता? तर त्याची साधू संतांनी सांगितलेली कारणं वेगळी आहेत आणि ग्रंथानं सांगितलेली कारण वेगळी आहेत. साधू संतांना विचारा भगवंताचा अवतार कशा करता, तर साधू संत सांगतात अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू, भाग्य उद्धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू, दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता करता अवतार घेतोय. साधू संतांची प्रमाण आहेत. चला ग्रंथांकडे जाऊ, ग्रंथाला विचारू आपण भगवंताचा अवतार कशा करता. भगवद्गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. चला रामकथेकडे, भगवंताचा अवतार कशा करता. गोस्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात, जब जब होय धर्म की हानी, बाढ़त असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, हरहि कृपानि देश जन पीरा. महाराज म्हणतात जब जब होय धर्म की हानी, जेव्हा धर्माची हानी होते. बाढ़त असुर अधम अभिमानी, असुर अधम अभिमानी लोक वाढतात. तब तब प्रभू धरी विविध शरीरा, तेव्हा तेव्हा परमात्मा विविध शरीर धारण करतो. हाच कधी भगवान बटू वामनांच्या स्वरूपानं येतो, हाच परमात्मा कधी प्रभू रामांच्या स्वरूपानं येतो, हाच परमात्मा कधी कधी बाल गोपाल कृष्णाच्या स्वरूपानं येत असतो. त्याची स्वरूप अनेक आहे. हरी अनंत, हरी कथा अनंता, कहि सुनहि बहुविध सब संता. हरी अनंत आहेत, हरीच्या कथा अनंत आहे. किंवा पूर्वी रेडिओला भावगीतं भक्तिगीतं यायचे, त्याच्यामध्ये आलेलं सुंदर प्रमाण आहे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोट्यावधी
स्वरूपाने नटलेला परमात्मा आहे. पण इथल्या अवताराचं कारण सांगितलंय, जेव्हा कंसासारखा दैत्य आलेला आहे, भगवंत जेव्हा अवताराला येतो तेव्हा कंसाचं निमित्त आहे. पण एक निमित्त जरी असलं तरी अनेक कार्य करायचे असतात. मग गोपाळांना दिला जाणारा आनंद त्याच्यामध्ये आहे. गोपाळांना आनंद का द्यायची गरज वाटली तर मी तुम्हाला कथेत बोलून गेलो, 3 गोष्टी अशा ज्या माणसाला कधी चुकवता येत नाही. ऋण, वैर, हत्या. हे तो न चुके भोगत्या. एखाद्याचं ऋण डोक्यावर असेल, एखाद्याशी केलेलं वैर असेल, एखाद्याची केलेली हत्या असेल, हे भोगल्याशिवाय माणसाला जाता येत नाही. मग देवाच्या डोक्यावर कोणतं ऋण होतं? हो, देवाच्या डोक्यावर सुद्धा ऋण होतं. हेच गोपाळ ज्यावेळेस वानरांच्या स्वरूपानं राम अवतारामध्ये प्रभू रामांच्या बरोबरीला होते, त्यावेळेस या वानरांच्या मदतीनं परमात्म्याने लंकेवर विजय प्राप्त केला. तुकोबर आहे, पुरावा देतात. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. पण यांना मोबदल्यात काय दिलं? म्हटले काहीच दिलं गेलं नाही. उलट का राणेची या पाले खाय रानातील पाला पाचोडा खाऊन यांनी आपला उदरनिर्वाह भागवला. मग त्या अवतारामध्ये काही देता आलं नाही ना, देवाच्या डोक्यावर अजूनही ते ऋण आहे. आणि ते ऋण फेडण्याकरता भगवंत या ठिकाणी अवताराला येतात. पण अवताराला येत असताना काल्याच्या कीर्तनाचं चरित्र सांगत असताना प्रामुख्याने प्रमाण सांगितले जातात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये. पण तरी सुद्धा भगवंताला आणण्याकरता जावं लागतं मथुरेमध्ये. भगवंताचा अवतार आहे मथुरेमध्ये. भगवंत ज्यावेळेस मथुरेमध्ये अवताराला येतात, आपल्या मामांच्याच म्हणजे कंसाच्या बंदीशाळेमध्ये जमिनीवर भगवंत परमात्मा आहेत. आणि वसुदेवांनी ज्यावेळेस प्रश्न केला, प्रभू ज्यावेळेस परमात्मा अवताराला आले, बोलायला लागलेत, बाबा मी आलोय म्हटले तुमच्या तपाच्या पूर्तते करता, तुम्हाला फळ देण्याकरता, तुम्हाला आनंद देण्याकरता. पण या व्यतिरिक्तही मला भरपूर काही कामं करायची आणि ती कामं मला इथं राहून करता येणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. पण वसुदेवजी म्हणायला लागले, कृष्णा तू हे म्हणतो हे सगळं बरोबर आहे, पण एकदा माझ्याकडे लक्ष दे. माझ्या हातापायामध्ये ह्या बेरड्या आहेत, एवढे रक्षपाला, यांचं काय करायचं? बाबा खरं तर जगाचा मालक तुमच्या समोर जमिनीवर आहे आणि तुम्ही ताट मानेने उभे आहात. तुम्हाला बंधन नाही तर काय, मुक्तता प्राप्त व्हायला पाहिजे. लक्षात आलं, परमात्म्याला डोक्यावर उचललं. उचलल्या आलेली प्रचिती उचलीला कमळापती. पायीचे बंधने गडती, पायातली बंधनं घडून गेलेत. नंतर परमात्म्याला डोक्यावर घेऊन यमुनेच्या माध्यमातून यमुनामाई दुभांगली, तिला दर्शन दिल्यानंतर आणि प्रभू आता गोकुळामध्ये गेले. गोकुळात गेल्याची लक्षणं आहेत. गोकुळीच्या सुखा अंतपारणा हिले का. बाळकृष्ण नंदा घरी तेने आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. देवाचा स्वभाव असतो हा. देव ज्या ठिकाणी जातो, मी तुम्हाला उदाहरण देत आलो की आपण जर एखाद्या अत्तर स्प्रे परफ्यूमच्या दुकानाच्या समोरून गेलो तर तो परफ्यूम आपल्या नाकाला येण्याकरता आपल्याला पैसे देण्याची गरज नाही. दुकान असल्यामुळे सहज तो आपल्या नाकापर्यंत पोहोचतो. तसं भगवंताचं अस्तित्व ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आनंद विकत घेण्याची गरज पडत नाही, कारण भगवंत म्हणजेच आनंद. जो आनंद सिंध सुखरासी जो आनंद सिंध सुखरासी सी करते त्रैलोक सुपासी. जो सुख धाम राम असनामा अखिल लोक दायक विश्रामा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय. भगवंत म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच भगवंत. तुलसीदासांनी वर्णन केलं, जो आनंद सिंध सुखरासी, जो आनंदाचा सिंधू आहे किंवा जो आनंद आपण प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतो ना, भगवंतच आनंद आहे याची एखादी तरी प्रचिती. ज्यावेळेस गोपिका जायच्या ना परप्रभूला पाहण्याकरता, तर पाहल्या पाहल्या त्यांना आलेली अनुभूती त्यांनी व्यक्त केली. सावडा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला
भगवंताला पाहायला जाणारी गोपिका, ज्यावेळेस हेतू होता फक्त पाहायला जायचं, पण पाहल्या पाहल्या तिच्या मुखात आलेली ती अनुभूतीची शब्द आहे, तेने आनंदाचा पूर आला. इथं आनंद माणूस वेगवेगळ्या कृत्रिम साधनातून शोधतं. कोणी मोबाईलवर एंटरटेनमेंटचे चॅनल बघतं, त्याच्यातून आनंद कृत्रिम शोधण्याचा प्रयत्न करतो. पण भगवंताला पाहल्या पाहल्या त्या ठिकाणी तो आनंद सहज, नुसता आनंद नाही, आनंदाचा पूर आला, ही अनुभूती आहे. मग परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये आता अनेक चरित्राच्या लीला करतात, पाळण्यापासून तर रांगण्यापर्यंत. भगवंताच्या 3 लीला मुख्य सांगितलं. 3 माधुर्यानं युक्त भगवंताचं चरित्र आहे. पहिलं माधुर्य आहे भगवंताचं स्वरूप माधुर्य, दुसरं माधुर्य आहे भगवंताचं लीला माधुर्य, आणि तिसरं माधुर्य आहे परमात्म्याचं वेणू माधुर्य. परमात्म्याचं स्वरूप माधुर्य म्हणजे काय? गोकुळामध्ये झालेल्या आपल्या स्वरूपामुळे आकर्षित झालेल्या ज्या गोपिका आहेत त्यांना दिलेला आनंद कशामुळं? स्वरूप माधुर्यामुळं. स्वरूप माधुर्य म्हणजे काय? आपण कथेत अनेक वेळेस त्याचं उच्चारण केलं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादो मधुरा नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम. भगवंताचा सौंदर्याचं निरीक्षण करणं आणि त्या सौंदर्यामध्ये बुडून जाणं याला म्हणतात स्वरूप माधुर्य. अजूनही उत्तर प्रदेशामध्ये जर तुम्ही गेलात तर दररोज किमान 20 मिनिटं 25 मिनिटं तर तासभर लोक कृष्णाचा तो लड्डू गोपालाची मूर्ती असते ना, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात? लंगडा देव. लालाला मी पहिल्या दिवशी म्हटलं, लाला आपल्याला लड्डू गोपाल पाहिजे. डोकंच खाजवलं 15 मिनिटं. म्हटलं आमचा लंगडा देव पाहिजे का? म्हटलं आण बाबा लंगडा देव आण तुमचा. त्याला वृंदावनमध्ये लड्डू गोपाल म्हणतात, आहे का नाही? त्या कानाला ज्यावेळेस रिजवतात ना वृंदावनचे लोक, त्याचा शृंगार करतात आणि त्यालाच म्हणतात तेरी बाकी अदाने ओ सावरे मुझको दीवाना बना दिया. शृंगार लेकराचा करायचा आणि त्याच्या शृंगाराला पाहून आपणच म्हणायचं, हो मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो श्रृंगार नजर तोए लग जाएगी, नजर तोए लग जाएगी, नजर तोए लग जाएगी. त्याला सांगतात की तुझं सौंदर्य एवढं आहे की नजर तो हे म्हणजे तुलाच लागून जाईल बाबा. म्हणून परमात्म्याच्या त्या अनेक लीला आल्यात. त्या लीलेमध्ये भगवंताने अगदी 5व्या दिवसापासून, मग पुतना मावशी असेल, अगासूर, बकासूर, षटकासूर, अरिष्टासूर असेच कितीतरी या असुरांना संपवलं. पण काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त गोड चरित्राचं वर्णन करावं म्हणून सरळ पुरं चालतो. स्वरूप माधुर्यानं आनंद पहिल्यांदा सगळ्यात आधी शेजारच्यांना दिलं, घरातल्यांना दिलं. नंतर परमात्मा रांगायला लागले आणि रांगता रांगता शेणात लोडतायत, मातीत खेळतायत, उंबरठ्यापर्यंत घराच्या येत आहेत आणि आपल्या उंबरठ्याहून बाहेरच्या गल्लीचं निरीक्षण करतायत. शुकाचार्य महाराजांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे परीक्षिताला सांगत असताना. परीक्षित राजा सांगत असे शुक, वैकुंठ नायक रांगत असे, दुडदुडा चाली मुखे घाली माती, शेणात लोडीती जोने जण बलराम कृष्ण हे शेणात लोडतात. म्हटले त्यांचं जीवन चरित्र आहे. मग परमात्मा रांगायला लागले ना. रांगायच्या अवस्थेतलं जीवित चरित्र म्हणजे काय? तडवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखीला सये. असं परमात्म्याचं जीवन चरित्र. आता पाळण्यामध्ये असणारा कृष्ण रांगायला लागला. रांगायला लागलेला परमात्मा आता चालायला लागला. तुम्ही म्हणाला असं 2-2 मिनिटात कसं काय चालायला लागला? आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून तो चालतोय, नाहीतर तो तर आयुष्यभर त्याचं जीवन चरित्र गायलं तरी सुद्धा तो चालत नाही. तो बालअवस्थेत असतानाच माणसाला संपवून टाकत असतो. एवढं त्याच्यामध्ये डीप माणूस जात असतो. ऐका,
तो परमात्मा आता चालायला लागला आणि चालता चालता ज्यावेळेस त्याने आपले सवंगडी बनवलेत त्यावेळेस चर्चा चालली झाली. ती चर्चा अशी चालू झाली की खरं तर ही सगळे माझे सवंगडी आहे, माझ्या सोबत राहणार आहेत, माझ्या परिसरातले आहेत, पण यांच्या तब्येतीचा जर विचार केला आपल्या परिसरामध्ये जेवढ्या गोमाता आहेत म्हटले तेवढ्या कुठंच नाही, यांच्याच घरी सगळं बनत आहेत, मग यांच्या तब्येती एवढ्या वीक कशा काय? आपण पाहलो तर आपली तब्येत अगदी आमच्या नीरू सिंगम सारखी, म्हणजे आमच्या नीरू दादासारखी आहे का नाही. काल विठोबा झाले होते नीरज सेठ, म्हणून आल्या आल्या दर्शन घेतलं. आणि ही रोल सुद्धा असतात ना, काही काही लोकांना शोभतात, काही दिसायला रावणासारखे असतात आणि ते म्हणतात आम्हाला विठोबा करता का. म्हटलं रावणाचा रोल करा. चेहऱ्यावरचे प्रसन्न भगवंताचं काही स्वरूप सांगितलंय ना, देवाच्या चेहऱ्याकडं पाहून मुखाला शब्द यायला पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकडा लोपली कस्तुरी मळवट चंदनाचे. देवाच्या चेहऱ्याकडे पण वाटायला पाहिजे. काल त्यांनी जो विठोबाचा रोल केला ना, अत्यंत पाहत असताना त्याचं स्मित हास्य पाहिलं की विटेवरचा विठोबाच आठवत होता. म्हणून मी आल्या आल्या पहिलं त्याचं दर्शन घेऊन टाकलं. म्हटलं तेवढंच कल्याण झालं तर बरं. अजून तो भगवंत आहे, कोणत्या स्वरूपाने येईल हे सांगता येत नाही. चला भगवंत रांगायला लागले आणि सगळेच सवंगडी मिळवले, सगळे आपली तब्येत सोडली, बाकी सगळी बी काय. प्रश्न केला का रे बाबांनो एवढ्या तब्येती? म्हटले देवा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू नंदाच्या घरचा आहे बाबा, तुझ्या घरी काय नाही, सगळं आहे. आम्हाला काही घ्यायचं म्हटलं, काही सल्ला घ्यायचा म्हटलं की सगळं गाव तुझ्या वडिलांच्या चरणाशी येतं, पण आमच्या घरचं तसं नाही ना. आमच्या घरी पिकतंय सगळं, बनतंय सगळं, पण सगळं कराच्या स्वरूपात मथुरीला जातं, आमच्या पोटाला काहीच भेटत नाही. म्हटले आपलं असून जर आपल्याला भेटत नाही तर मग आपल्याला ती जबरदस्तीनं प्राप्त करायला हरकत नाही. तुमचंच आहे, तुम्हाला प्राप्त करून देतो, मी म्हणाल तसं कराल का? म्हटले भेटेल तरी काय. म्हटले तुम्हाला पोटभर तुमच्या आवडीचा पदार्थ खाण्याकरता देतो, मग ते दही असो, दूध असो, लोणी असो, काही असो. म्हटले देवा 100%, पण त्याकरता तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल, आम्ही तयार आहे असं म्हटल्यानंतर भगवंतानी हाक दिली. भगवंताने हाक दिली गोपाळांना, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट बरी. तुम्ही माझ्या माग माग या म्हटले. कशा करता? तर म्हटले आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पहिला चरण आणि दुसऱ्या चरणाचा भाव असा लक्षात घ्या. याल तरी यारे लागे बोलवणारा भगवान परमात्मा आहे, आणि माणसाला सुद्धा आपलं हित करण्याकरता कधी ना कधी कोणाचं ना कोणाचं बोट पकडावं लागतं, म्हणजे कोणाचा तरी आधार घेऊन माघारी जावं लागतं. ही जी परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे, ही परंपरा करत असताना सुद्धा साधू संतांनी असे वचन दिलं. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. वेद मार्गाने मुनी गेले, आम्ही त्यांचा मागोवा घेतला. साधू संतांचा मागोवा घेतल्यानंतर फायदा काय? फायदा फक्त एकच आहे की माणसाचा तोटा काही होत नाही. बरोबर आहे ना? फायदा फक्त एकच आहे, माणसाचा तोटा काहीच या ठिकाणी होत नाही. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. कारण त्यांनी आपल्याकरता यातल्या क्लिष्टता बाजूला सारलेल्या आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, त्यांनी या सगळ्या वाटा आधीच बाजूला सारला आणि आपल्याकरता सुंदर मार्ग तयार करून ठेवला. पण आपली अडचण काय माहितीये का? भगवंत गोपाळांच्या सोबत जातात आणि गोपाळांना स्वतः बोलवतात. आपल्याही घरामध्ये देवघर आहे, आपल्याही घरामध्ये 50 वर्षापासून देवाची पूजा चालू आहे, स्नान चालू आहे, पण आपल्याला अजून जिवंत म्हणजे डोळे उघडे असताना जाऊ द्या, आपल्याला स्वप्नातही तो कधी दर्शन देत नाही. कुठं अडलंय? कधीतरी एकांतात बसून चिंतन करावं. मला खरं सांगा, आपल्याला आपल्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती बोललाय, त्याच्या बोलण्यामुळे कधीतरी आपण रडलोय का नाही? 100% रडू येते. कधी कधी आपल्या मनासारखं नाही घडलं तरी सुद्धा माणसाला रडायला येते. पण माझा प्रामाणिक प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही मला प्रामाणिक उत्तर द्या. प्रपंचातील लोक आपल्याला भेटले नाही, प्रपंचात एखाद्या वस्तूची याचना केली नाही म्हणून आपल्याला ती वस्तू भेटली नाही, ती भेटली नाही म्हणून दुःख झालं, ते दुःख अश्रूंच्या स्वरूपानं बाहेर आलं. पण इमानदारीनं आपल्या अंतःकरणावर हात ठेवून उत्तर द्या, एवढ्याच तुलनेमध्ये भगवंताकरता रडणारी लोक किती आहेत? आहे कोणी? जगामध्ये ज्या दिवशी आम्ही रोज साधना करतोय देवा, पण आमच्या एकदा स्वप्नात तरी ये रे बाबा,
ही रडण्याची, अहो देवाकरता हसणारे भरपूर भेटतील, देव भेटत नाही टाळ्या वाजवणारे भरपूर भेटतील, भजन गाणारे भेटतील, पण त्या भजनामध्ये भाव ओतून त्या भजनाकरता, त्या भगवत भेटी करता डोळ्यामध्ये अश्रू येणारे काही मोजकेच साधक असतात. एका साधकाने वृंदावनमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस परमात्मा भेटत नाही ना त्यावेळेस तक्रार नोंदवली राधा राणीकडे. काय गोड शब्द आलेले आहेत ऐका. शब्द असे आहेत, ज्यावेळेस भगवंताकडे जात असताना एखादं काम होत नसेल तर असा एखादा व्यक्ती पकडावा की त्याला पकडल्यानंतर ते काम डेफिनेटली 100% होणार. वृंदावनमध्ये जर तुम्ही गेलात तर राधाराणीचे पाय पकडा, भगवान गोपालकृष्ण आपोआप तुमच्याकडे येतो. कारण वृंदावन ही भूमी कृष्णाची आहे. पण स्टेशनला उतरल्यापासून एकाच शब्दापासून सुरुवात होते, राधे राधे. रिक्षावाला असला तरी राधे राधे, शॉपवाला असला तरी राधे राधे, हॉटेलवाला असला तरी राधे राधे, रिसोर्टवाला असला तरी राधे राधे, कथा करणारा असला तरी राधे राधे, कथा ऐकणारा असला तरी राधे राधे. त्या राधेच्या चरणावर विनंती करा. काय विनंती आहे ऐका. ओ सुन राधिका दुलारी, मैं हूं श्याम का पुजारी. एवढे भाव सुंदर आहे. एक तुकाराम महाराज आहेत ज्यांनी स्वतःला भिकारी म्हणून घेतलं. ठाकोलोसे द्वारी उभा याचक भिकारी. आता हा याचक काय म्हणतो राधाराणीला आहे का. ओ सुन राधिका दुलारी, मैं हूं द्वारका भिकारी, तेरे श्याम का पुजारी, एक पीड़ा है हमारी, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला. आमच्या अंतःकरणात एक पीडा आहे, एक यातना आहे. काय, आम्हाला श्याम अजून भेटला नाही. देवाकरता रडता आलं ना की त्या दिवशी भगवान परमात्मा स्वतः आपल्याला हाक देतो, जशी गोपाळांनी दिली. या आलं तरी या रे लागे. तुम्ही आपण चांगली लोक आहोत, आपल्याला चांगलं वाईट कळतं. पण ज्यांना जगानं वाईट नजरेनं बघितलं ना, तुमच्या सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये खिशामध्ये जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये एक सुंदर शब्दाचं एक भजन गायला ते. एका वैश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली, भक्ती पाहून भक्ताची आला भेटण्या श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्याच्यामध्ये जिचं उदाहरण आलेलं आहे ना, एका वैश्येची मुलगी, तिचं नाव आहे कान्होपात्रा, भगवंताच्या दाराशी गेली. आता वैश्येची मुलगी जरी म्हटली तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य लोकांचा काय, हा समाज असा आहे, हा देवातल्या चुका काढायलाही मागं पुढे विचार करत नाही. तर वैश्येची मुलगी म्हटल्यानंतर काय विचार करेल समाज. तिने ठरवलं बोट पकडायचं तर फक्त पांडुरंगाचं. पांडुरंगाचं बोट पकडलं, पांडुरंगाशी एवढी एकनिष्ठ झाली. आज जर तुम्ही पंढरपूरला गेलात ना तर विठोबाच्या चरणावर वाकायच्या आधी त्या कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. कल्पना करा, देव आपल्याला विशिष्ट अधिष्ठान प्राप्त करून देऊ शकतो, पण त्याकरता भगवंताच्या वचनावर विश्वास पाहिजे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, तिथे संशय नसावा. मग या ठिकाणी गोपाळांना हाक दिली. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मग ज्ञानोबराय सुद्धा याला अनुमोदन देतात. अगाव उजो वाटा चालावे, नाही तरी पायी ते शिणवावे, आडराणाने धावावे तरी तेची. अरे कल्याण करण्याकरता कोणाच्या ना कोणाच्या मागं जायचंच आहे ना. मग आता जर एवढी गोड आणि सुवर्ण संधी आहे की जगाचा मालक बोलतोय, चुकवू नका, सरळ त्यांच्या मागं जा. पण म्हटले प्रभू कशा करता. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, म्हणजे पोटभर खाण्याकरता. मग मी तुम्हाला कथित उदाहरण दिलं, पोट कधीतरी भरल्या जातं का बा पूर्ण. तुम्हाला काय वाटतं. समजा आता 9 पदार्थ आहे आजच्या पंक्तीमध्ये आपल्याला ताटात. समजा पोट भरून जरी खाल्ले तरी संध्याकाळ झाली, मग काही ना काही खाण्याची इच्छा आहेच. मी तुम्हाला बोलून गेलो कथित 5 खड्डे असे आहेत जे कधीच भरले जात नाही. जठरो जाया जात वेदो जलाशयो जामातो. जठर म्हणजे पोट कधी भरल्या जात नाही. पत्नीला कितीही साड्या एक साथ आणून दिल्या तरी त्यांची कधी समाधानी होत, बोला ना, नाही होत नाही. जाया म्हणजे पत्नी.
जातवेदो म्हणजे अग्नी. विषय सेवनिया कोण तृप्त झाला, इंधनेने माला अग्निकोठे. समाधानी होत नाही. जठरो जाया जात वेदो. जलाशय समुद्रामध्ये किती नद्या येऊन टाकल्या त्याची समाधान नाही. आणि शेवटचा मुद्दा शास्त्रकार सांगतात, ज्या मातो जावाई लोक किती दिलं तरी समाधानी म्हणजे आहेत, पण शास्त्राचं विधान आहे. शास्त्र तर याच्यापेक्षा पुढे सांगतो, जामातो दशमो ग्रह, हा जावाई हा 10वा ग्रह असतो म्हटले, आहे का नाही. पण आपला तो मुख्य विषय नाही, आपण पुढे चलू. शास्त्राचं विधान असं आहे. शास्त्र काय सांगतं, भगवंतानं आवाज दिला ना, मग त्या ठिकाणी मागं पुढे विचार करू नका. भगवंत पोट भर. मग तुम्ही म्हणाल पोट हा गड्डा भरला जात नाही, हे तुम्ही आताच सांगितलं. मग देवानं दिलं तर एक लक्षात घ्या, हे पोट कधीच भरलं जात नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला या पोटामध्ये जाणारा घास भगवंत श्रीगुरु किंवा साधूच्या माध्यमातून भेटतो ना, तर तो खड्डा कधीच अपूर्ण राहत नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, यत प्राप्य न किंचित वांचिती न सोचती न रमती न द्वेष्टी न उत्साही भवती यन लब्धो उपमान सिद्धा भवती तृप्ता भवती अमृता भवती. साध्या सोप्या सरळ शब्दात सांगायचं झाल्यास कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कुठं? साधू संतांच्या सानिध्यामध्ये. मग आजही देतो पोट भरी. पण ऐका ना, आता पोट भरायचं आहे म्हणून कुठंतरी जावं लागणार. देवानं चौर्य मंडळ स्थापन केलं. चौर्य मंडळ ज्यावेळेस स्थापन केलं, एक परमात्मा आहे आणि सवंगडी आहे. चोरी करण्याकरता सुद्धा साधनांची गरज असते, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग देवानी सामुग्री सांगितली चोरी करण्याकरता. घ्या रे सामुग्री चोखट, खडे सराटे काठ्या नीट. म्हटले सामुग्री घ्या चोखट. काय काय घ्या? खडे घ्या बारीक बारीक, सराटे घ्या गोखर, नीट काठ्या घ्या. म्हटले कशा करता? विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, हरे विठोबा. भगवंतानी सांगितलं घ्या रे सामुग्री चोखट, खडे सराटे काठ्या नीट. बारीक बारीक खडे घ्या म्हटले, सराटे घ्या, बारीक बारीक गोखर घ्या आणि काठ्या घ्या म्हटले लांब. भगवंताचं नियोजन बघा किती गोड आहे. ज्यावेळेस गोपाळांनी प्रश्न केला, म्हटले प्रभू भगवंतानी सांगितलं घ्या रे सामुग्री चोखट, खडे सराटे काठ्या नीट. बारीक बारीक खडे घ्या म्हटले, वस्त्रगाड केलेली माती घ्या, लांब काठे घ्या, गोखर घ्या. कशा करताय म्हटले देवा? आम्ही ऐकलेलं आहे की चोरी करण्याकरता काही चाकू वगैरे अवजाराची गरज असते. अरे म्हटले आपल्याला पैशाची चोरी नाही करायची. मग दही दूध तूप लोणी खायचं आणि तृप्त व्हायचं. म्हटले आजी देतो पोटवरी, म्हटलं ना पोटभर खाण्याकरता देतो. पण आता प्रश्न निर्माण झालाय, प्रभू या साधनांचा वापर करायचा कसा? माती घेतली, गोखर घेतली, काठी घेतली, वापर कसा करायचा? अरे म्हटले समजा आपण एखाद्या गौडणीच्या गोपिकेच्या घरात दही दुधाची चोरी करण्याकरता गेलो आणि यात कदाचित आपण चोरी करता करता आपल्याच्याने गोंधळ झाला आणि ती जर जागी झाली म्हटले रात्रीच्या वेळेला आणि मारायला धावत आली, तर हे जे बारीक बारीक गोखर आहे ना, हे रस्त्यात टाकायची आणि ती धावत आली, तिच्या पायामध्ये काटा मोडला की ते काटा काढीपर्यंत आपण पडून जायचं. पण ती गोपिका सामान्य होती का? तुमच्यासारखीच, म्हणजे पेंद्या. तो पेंद्या काय बोलला माहिती आहे का? म्हटले प्रभू तुझं नियोजन अगदी बरोबर आहे. आणि समजा ती येणारी गोपिका जर चप्पल घालून आली तर? परमात्मा म्हणायला लागले बाबा ते काय 2024 आहे का किचन रूम मध्ये चप्पल वापरायला? नाही नाही म्हणे, यायचं असेल तर मागे. नाही समजा देवा आलीच तर मग म्हटले वस्त्रगाड केलेली माती आहे ना, ही घ्यायची, तोंडावर टाकायची, तिच्या डोळ्यामध्ये जाईल ना, डोळे चोडत बसेल तोपर्यंत आपण धावत जायचं. तो परत बोललाच तो बोबड्या. तो म्हणे आणि समजा ती जर चष्मा लावून आली तर? तेव्हा काय चष्मा होता का? मला प्रमाण एवढं सिद्ध करायचं आहे, जर देव बोलवायचं आहे ना तर तिथे शंका निर्माण न करता एका जनार्दनी न घ्यावा संशय, मागं जायचं. या परमात्म्यावर विश्वास ठेवला. काला म्हणजे नेमकं काय? देवानं त्या ठिकाणी चोऱ्या केल्या, मडके फोडले, पण काल्याचं कीर्तन एका प्रमाणात सांगतो. कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले, शिंके अविद्येचे फोडिले, बाई तुझी या कृष्णे ओ आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी. यातला महत्वाचा आध्यात्मिक भाव फक्त एवढाच आहे, देवानं मायारूपी कुलूप तोडलं, भ्रांतिरूपी कवाड उघडलं.
अविद्यारूपी शिंक फोडलं आणि त्याच्या माध्यमातून आलेल्या त्या दही दूध तूप लोण्याचा म्हणजे ज्ञानाचा भगवंताच्या स्वरूपाचा आनंद घेतला. म्हणून भगवंत चोऱ्या करतायत. त्या चोऱ्या करता करता काही ठिकाणी सुद्धा जाऊन या गोपाळांना सांगून इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा ऐकत नव्हते. मग गोपाळ परमात्मा काय करायचे, अशा वेळेस एखाद्याला अद्दल घालवायची असं शिकवायचे. त्यातला एक बोबड्या होता, बोबड्या. तो बोबडा बोबडा बोलायचा. मग प्रत्येक वेळेस हा ऐकत नव्हता, हा प्रश्न निर्माण करत होता. मग भगवंत काय करायचे, चोरी करताना एखादी चोरी पकडल्या गेली की सगळ्यांना बाहेर काढायचं आणि या बोबड्याला मागं लोटून द्यायचं. म्हणजे मार खायचा म्हटलं की धाबा 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 यानं मार खायचा. एका गवडणीच्या घरात चोरी करायची होती. भगवंत त्याला म्हटले चला आपल्याला चोरी करायला जायचं. बोबड्या म्हटला मला यायचं नाही. म्हटले देवा. अरे का? म्हणे यायचंच नाही. तू एवढा शातीर आहे म्हटले, खाणं झालं आणि जर हातामध्ये लागायचं म्हटलं ना तर तू मला सोडून देतो. म्हणून त्या बोबड्याची गवडण आहे बोबड्या भाषेत. आले नाही बा कितना न तोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संद येनाल, आम्ही नाही 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 तुझ्या संद येनाल. काय येणार नाही म्हटले. असेच एकदा दमले बोल मिळून, माल्याच्या मल्यात देलोले बा, माल्याच्या मल्यात तवल्या तवल्या तातल्या होत्या. तमद्यांना दोन दोन दिल्याले बा, मला तर येत दिलेले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही म्हटलं आम्ही तुमच्यासोबत. काय येणार नाही. यमुनेच्या तिलावल आंधोल तलायला दिलोले बा, तिथे तर धपकन पलालोले बा, सगळे थुदू थुदू हसालेले बा, आम्ही येणार नाही म्हटले. तू आमचा अपमान करतो म्हटले. ते येण्यानंतर देवानं त्याला कुरवाडलं आणि कुरवाडून नेलं. परत एका गोपिकेच्या घरामध्ये ज्यावेळेस चोरी केली, ज्यावेळेस गोपिका जागी होणार हे माहित आहे, त्यावेळेस परमात्मा त्यांना बोलायला लागले, आवाज येतोय कोणीतरी जागा आहे, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलू नका. मग असं झाल्यानंतर परमात्माने त्यांना पोटभर खाण्याकरता दिलं. पण काय असतं ना, बऱ्याच वेळेस असा प्रसंग पाहण्याकरता मिळतो, एवढं सगळं दही दूध दूध लोणी खाऊन सुद्धा तिथं ताकाचे काही भांडे भरलेले होते, ताकाचे काही घाट भरलेले होते. ते गोपाळ म्हणायला लागले, प्रभू अहो ताक आहे. परमात्म्याने तरी सांगितलं, अरे ताकाकडे पाहताय तरी कशा करता, घरी काय ताक कमी आहे का, घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पूर. मग जे इथं जे घरी पाहण्याकरता भेटत नाही ते अनुभवण्याकरता भेटताय ना, मग त्याचा आनंद घ्या ना म्हटले. बाकीच्या गोष्टीचा कशाला आनंद घेताय, तिकडे पाहू नका, उलट जे दिसतंय ते सांडून टाका. अभंगाचं शेवट. तुका म्हणे सांडा सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अनेक चोऱ्या झाल्यात, पण चोऱ्यांची पराकाष्ठा झाल्यानंतर मग मात्र गोपिकांच्या आड गोपिकांची तक्रार यशोदामाईकडे यायला लागली. आणि मग तक्रारी चालू झाल्या, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का. बर हा नुसता चोऱ्या नव्हत्या ना करत, याच्या लीला जर बघितल्या ना तर आपण आपल्या लेकराला जे दाटतो ना ते तुम्ही बंद करून टाकसान. त्याने एकदा काय केलं माहितीये का, पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधो. एका गौडणीच्या घरात गेला, नवऱ्याची दाढी आणि बायकोची वेणी गाठ मारून टाकली. बरं ती गाठ मारणार कोणी सामान्य नाही ना. ज्या वेळेस रात्री जागे झाली म्हटली, इकडच्या कोशीहून तिकडे पलटण्याकरता त्याची दाढी खेचल्या गेली. तो म्हणायला ग का ग वय झालं, चेष्टा शोभतात तरी का तुला आता. हे म्हटले मी कशाला बांधू म्हणे, मीच कटायली म्हणे तुम्हाला, तुमचा स्वभावच मला लक्षात येत नाही. वर्षातून ते एक व्रत असते, वटपौर्णिमा. कशा करता, अण्णा तुम्ही परत परत भेटत राहा, बरोबर याच्या करता, बरोबर का नाही. मग माझा प्रश्न आहे, आपला वटपौर्णिमेचा उत्सव असतो पतिदेवाचा आरोग्यापासून तरी परत परत भेटावं याच्या करता, आणि घरी आलं की भांडण त्याच्या सोबतच असतं. तुमचा स्वभाव हा कधीच लक्ष येत नाही. बरं वटपौर्णिमा म्हणजे काही उत्सव असे आहेत की या उत्सवामध्ये ते जे तुम्ही वडापाव म्हणजे वडाच्या समोर उभं राहावं, त्याला म्हणा तू आम्हाला पाव, म्हणजे नाही विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या.
यशोदामाईकडे तक्रार यायला लागली, यानं गाठ बांधली, पतीची दाढी माझी वेणी. ती गवळण सांगते यशोदेला, दोईसी गाठ बांधोणी. अगं म्हणे मग तक्रार कशाला करायची, घरी सोडायची ना गाठ. म्हणे बांधणारा कोण आहे त्याचा विचार कर. त्याच्या हातून बांधलेली गाठ ही कधीच सुटत नाही. जाडल्यानंतर जाडता येत नाही, कापल्यानंतर कापता येत नाही, तोडल्यानंतर तोडता येत नाही. गाठ ही कुणासी तुटेना, सुटेना, जडेना यशोदे. बाळ तू जाताना कोठवर सोसो मी धेंगा. कोठवर धिंगाणा सोसो. ज्यावेळेस आईला सुद्धा असं वाटलं पराकाष्ठा झाली, 12 वाजून 10 मिनिटं झालेत, अजूनही कथित तक्रारी सहन करायच्या. मग यशोदामाईनं कृष्णाला निर्णय दिला, तू आता इथं राहायचं नाही, तू आता आपल्या गोमाई घ्यायचा आणि गोमातेला घेऊन चारण्याकरता जायचं. परमात्मा आईचा आदेश शिरोधार्य मानून गोमातेला घेऊन चारण्याकरता जातात. पण ज्याचा स्वभावच चंचल आहे ना, तो घरात राहिला तरी तसाच आणि बाहेर राहिला तरी तसाच. चप्पल चोरणारे जे असताना त्यांना काही घेणं, सप्ताह चालू आहे का लग्न आहे, ते मंदिरात कीर्तन ऐकायला आलं तरी एखादी 2 नेतातच. स्वभाव आहे त्यांचा, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे, आपण त्याला काही करू शकत नाही. पण परमात्मा तिथं गेले तिथेही शांत राहत नाही. मग तिथे खेळ खेळतात. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. परमात्मा तिथं विटी दांडू चेंडू असे खेळ खेळतात. तिथं सुद्धा नाना प्रकारच्या वणव्यासारखे ते वणवे गिळंकृत करतात. चरित्राच्या लीला त्या ठिकाणी दाखवतात. ज्यावेळेस खेळ खेळता खेळता गोपाळ दमतात, त्यावेळेस परमात्म्याकडं आपली इच्छा मांडतात. प्रभू, खांदी भार, पोटी भूक, खरं तर भूक लागलेली आहेत म्हटले प्रभू. आता फार खेळण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, मग आता काय करायचं. त्यावेळेस परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्रित केल्या. जीव शिवाचे ऐक्याचं मिलन म्हणून आपण काला करत असतो. काला हा 2 पदार्थांच फक्त होत असतो, दही आणि लाही. दोन्ही पांढऱ्या रंगाचे आहे. समता हा शुभ्र वर्णू, हा प्रसाद आहे. इथं स्वतः प्रसाद देतो पंढरीनाथ. काला हे दिसण्याकरता निमित्त आहे, पण प्रसाद देणारा साक्षात पांडुरंग परमात्मा या ठिकाणी असतो. प्रसाद मानवी जीवनामध्ये काय भूमिका बजावतो, तर प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसादानं मानवी जीवनातलं दुःख नाहीसं होत असतं. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या निमित्तानं परमार्थ आपल्या हातून घडावा, हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी नवीन वास्तूच्या निमित्तानं हा प्रामाणिक उद्देश निकम परिवारांनी आपल्या समोर ठेवून याची पूर्तता तेवढ्याच मांगल्यानं, तेवढ्याच उत्साहानं, तेवढ्याच समर्पणानं पूर्ण केली. मी तुम्हाला काल बोलून गेलो, काही ठिकाणी आयोजनच, पण आयोजन असल्यानंतर त्यांचा उत्साह नसतो, फॉर्मॅलिटी असते. आपली काहीतरी परंपरा चालत आली, ती चालू व्हायची म्हणून आपण हे करतो, तर ती औपचारिकता आहे. औपचारिकता जर परमार्थात असली, तो परमार्थ किती डामडोलाचा असला तरी तो फळ देणारा नसतो. ज्ञानोबाराय उपनिषदामध्ये असं वर्णन करतात, अमृतानुभवामध्ये असं वर्णन करतात, तरी फडेशी तईची भेटी जई वसंतू पाहावे. वसंत आल्याशिवाय तुम्ही किती झाड वाढवा, पण त्याला नवीन पालवी आणि फळं लागत नाही. तसं आपला परमार्थ किती डामडोलाचा असू द्या, जोपर्यंत समर्पण नसतं तोपर्यंत आपल्या परमार्थाला फळं येत नसतात. आणि इथं सगळा कार्यक्रम सुरुवातपासून तर आजच्या दिवसापर्यंत समर्पणाचा आहे, मनापासून आहे, अंतःकरणापासून आहे. म्हणून हा जो काला या ठिकाणी होतोय, असाच काला त्या वाळवंटाच्या भूमीमध्ये केला गेला. त्याचं वर्णन शुकाचार्य महाराजांनी केलं. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे, वामे पानो मश्रुण कवल तत्फलान्यंगुलेषु, तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरदो हासयन् नर्मभि स्वहि, स्वर्गे लोके मिशति बुभुजे, यज्ञ बुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावे जे मना येत नाही नारायण. अरे सुरवाडिकपणे येथे सापडले केने, आता उठावे जे मना. भाऊ इकड्या तुम्ही. तुका म्हणे भोग गेला निवारी लाला, आता उठावे जे मना येत नाही. आरती करायला आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळते.
आजी पुरले नवस धन्य काळा दिवस पहा पहा वो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरले नवस धन्य काळा दिवस हरे तुका माहे ताळी उभा सन्मित्र जवळे आजी पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदा ते ओवाळते धन्य धन्य ते लोचन नित्य गर्दी अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळते